तर हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी काय काय करणार आहे घरामध्ये, सो ते तुम्हाला दाखवीन. बाकी काल जसं मी तुम्हाला बोलली होती की ती वांग्याचं भरतं जे काय बनणार होती, सो ते सुद्धा आता मी बनवीन. मला टाईम भेटला किंवा मग मी त्याची तयारी करून ठेवेल, मम्मी बनवेल, पण मी तुम्हाला दाखवीन. बाकी आज काय काय करणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. सो आजचा व्लॉग माझा नक्की बघा. तर गाई चपात्या भाजून झाल्यात माझ्या आत्ता जस्ट. आणि आता वांग ते भरतं बनवायचं, सो वांग गॅसवर ठेवून ते भाजून घेईन आणि मग नंतर बाकीचं सगळं करेन. बाकीचं तोपर्यंत मम्मी आली तर मम्मी वांग्याची भरतं बनवेल, सो तुम्हाला पण मी दाखवीन. बाकी आता मी पटकन बाकीची कामं करून घेते. मी आता बघितलं की चपात्या भाजून झाल्यात आणि आता वाजतायत 5. मी आज लवकर भाजल्या चपात्या आणि आणि कारण की लवकर उठली तर टाईमपास कशाला करायचा, त्यामुळे मग लवकर करून घेतलं. तर चपात्या भाजून झाल्यात, आता फक्त वांग्याचं भरतं करायचं आहे. ते मम्मी आल्यावर करेल किंवा मग मीच करीन, पण आता त्याची तयारी करीन, सो तुम्हाला सुद्धा दाखवीन. आणि आता मी बनवायला घेते. तर गाईज मी वांग भाजते आहे. गाईज कांदे आणि टमाटे कापून झालेत भाजीसाठी, सो आता भाजी बनवायला घेते. बाकी हालत खराब झाली रडून रडून. कांदे कापून केवढे कांदे कापलेत बघा तुम्ही. आता हे बनवायला घेते. केवढे कांदे कापलेत बघा ह्या भाजीसाठी. एवढे कांदे कापलेत आणि कांद्याने मला रडवलंय. तर आता बनवायला घेते आणि तुम्हाला पण दाखवते. तर आता मी ह्याच्यात घालते जिरं. तेल तापलंय.
तर गाईज भाजी बनवून झाले आणि जाम भारी झाली आहे. बाकी आता आम्ही जेवायला घेतो आणि मग जेवण झाल्यावर मी तुम्हाला परत भेटेन आणि मग आपण बोलू. तर हे गाईज आजचं सगळं करून झालं आहे आणि ते भाजी वगैरे खूप छान झाली होती, सगळ्यांना खूप आवडली. सो आज जे काही दिवसभरातून घडलं ते मी तुम्हाला दाखवलं. सो आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन ब्लॉग सकट आणि आजच्यासाठी बाय बाय आणि गुड नाईट.